आणि हे राजकीय पक्ष, मी तुम्हाला दोष अजिबात देणार नाही, पण महाराष्ट्रातली जी आपली जनता आहे, हे राजकीय पक्ष असे का वागतात, असे का वागू शकतात? याचं कारण त्यांना माहिती आहे, ही महाराष्ट्रातली जनता चिडत नाही, रागावत नाही, काही बोलत नाही, काही करत नाही. आपण काहीही केलं तरी आपल्या मागे येतात. आपण कोणालाही उमेदवारी दिली तरी काही फरक नाही पडत. ते पारंपरिक मतदार म्हणून ते आपल्याला मतदान करत राहतात. त्यांना रागच येत नाही, ते चिडतच नाहीत, ते काही बोलतच नाहीत. म्हणजे या सर्व लोकांचे नातेवाईक फक्त पोचण्यासाठी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचा फक्त जन्म झाला काय? जी येईल ती सत्ता आमच्या घरात पाहिजे, जे येतील ते पैसे आमच्या घरात पाहिजे, जो येईल तो उद्योग आमच्या घरात पाहिजे. शाळा काढायच्या आम्ही काढायच्या, कॉलेजेस काढायची आम्ही काढायची, उद्योग धंदा करायचा आम्ही करायचा, तुम्ही राबायचं आमच्यासाठी आणि आमच्या नातेवाईकांसाठी. फक्त त्याला पोचण्यासाठी म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेचा जन्म झाला. काहीही धिंगाणा घातला आम्ही महाराष्ट्रामध्ये चालेल, हे कुठे जातील? येणाऱ्याचे फरफटतात आमच्या मागे. हा इतक्या वर्षांचा जो समज आहे, जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही ना, तोपर्यंत या महाराष्ट्राला भवितव्य नाही.